Hello friends, welcome to our channel शुभारंभ व्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. मागच्या आठवड्यात मी एक छान पूजा आर्टिकल्सचा व्लॉग बनवला होता. त्याच्यामध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला, ऑर्डर्सही खूप छान आल्या, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आता आहे आपली आषाढी एकादशी 6 जुलैला, तर त्याच्यासाठी पण मी म्हणजे फक्त त्याच्यासाठीच नाही, बाकी पण इतर पूजा साहित्य मी खूप आणलेलं आहे. कारण मला इन्क्वायरीज पण तशा येतात की धूप आहे का, धूप कोण आहे का, धूपस्टिक आहे का, असं नाही का. तर बऱ्याच गोष्टी मी नवीन आणल्या आहेत, त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल काय काय कसं कसं आहे. कारण का मग नंतर जेव्हा इन्क्वायरी करताना मला मग असं विचारलं जातं की तुमच्याकडे काय काय साहित्य आहे त्याची लिस्ट द्या. आता मी व्हिडिओज इन डिटेल त्याच्यासाठी बनवते की माझ्याकडे काय काय आहे, तर परत सेपरेट लिस्ट द्यायची आणि मग त्याच्या प्रत्येकाच्या रेट सांगायच्या. रेट तर मी तुम्ही जे जे मला विचाराल स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप करा, त्याच्या रेट मी सगळ्यांच्या तुम्हाला सांगते. पण एव्हरी टाईम लिस्ट सगळी प्रोडक्टची द्यायची आणि रेट सकट द्यायची, पण ते पॉसिबल होत नाही प्रत्येकाला. आणि मग प्रत्येकजण प्रत्येक आयटमचे फोटो पण मागवतो व्हॉट्सॲपवर वेगळे. तर त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओवर हे कंप्लीट बघा आणि तुम्हाला जे आवडतं त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे, चला तर मग बघूया. तर आता बघा मी घेऊन आली आहे विठू माऊली. तर हे बघा विठ्ठल रुक्मिणीची सेपरेट मूर्ती आहे, अटॅच नाही आहे ही. पण ह्याची फीचर्स बघा किती रेखीव आहेत. डोळे बघा, गंध बघा, त्यांची ती ज्वेलरी पेंट केली आहे ती बघा, खूप मस्त आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढं तुम्हाला कळत नसेल ना क्लॅरिटी, तेवढी प्रत्यक्षात एकदम सुरेख आहेत, एकदम क्लिअर छान, म्हणजे असे फीचर्स आहेत त्यांचे. हे बघा खूप सुंदर आहे. मागणं असे प्लेन आहेत, बघू शकता तुम्ही. तर असे आपल्याकडे अवेलेबल आहेत. 4.8 इंचेसमध्ये आहे. आणि दुसरे जे आहेत ते ह्याला बेस आहे, अटॅच्ड आहेत. हे पण सेम साईज आहे, 4.8 इंचेसच आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सुंदर आहेत. तर ज्यांना कोणाला हे आवडलं असेल त्यांनी व्हॉट्सॲपवर मला स्क्रीनशॉट मेसेज करा रेटसाठी. ते पण परत एकदा दाखवते मी, आधी जे दाखवलेल्या त्या. हे बघा ते आणि हे, ह्याच्यात फरक तुम्ही बघू शकता. हे अटॅच्ड आहेत आणि हे सेपरेट आहेत, पण फीचर्स वाईज तुम्ही बघू शकता. ज्यांना जे आवडतं त्यांनी त्याचा व्हॉट्सअप मेसेज करा मला, स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि एक जी मूर्ती आहे ना ती आपल्याकडे मोठ्या साईजमध्ये आलेली आहे, म्हणजे 8 इंचेस आहे, 7.8 इंचेस आहे. हे बघा खूप सुरेख आहे, अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. ही मी तुम्हाला फ्रंट कॅमेरामध्ये दाखवते त्यामुळे हे उलट दिसतंय. हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कोणाला ही 7.8 इंचेसची मूर्ती जर आवडली असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी तुम्हाला बॅक कॅमेरानी पण दाखवते. हे बघा बॅक कॅमेरानी ही ती मोठी आहे, 8 इंचेसची, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे. आता तुम्ही हे चौरंग बघू शकता छोटे. ह्याला मेटलचे पाय आहेत, मेटल पायावाले चौरंग आहेत हे. आणि इथे मीनाकारीचं काम आहे. हे 5x5ची साईज आहे, छोटी. तर आपल्याकडे हे अवेलेबल आहेत. म्हणजे आता समजा हे विठ्ठल रखुमाई छोटे आहेत, तर ह्याच्यात तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यावरही ठेवू शकता. हे बघा सुंदर दिसतात. ह्याची क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे कुठूनच तुम्हाला म्हणजे असं काही निघालेलं वगैरे काही दिसणार आहे. खूप छान क्वालिटी आहे. क्वालिटीबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ॲश्युरन्स देते मी, खूप छान क्वालिटी आहे. तुम्ही घेतल्यावर तुम्हाला कळेल. हे बघा असं छान दिसेल. सिंगल आहेत ना त्यांच्यासाठी पण ठेवू शकता. 5x5चं त्यांच्यासाठी बरोबर होतं हे एवढं. हे 5x5चं आहे. दुसरं आहे, ह्याची डिझाईन बघून घ्या.
हे आवडलं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मेटल पायाचा चौरंग आहे हा, 5x5चा. ह्याच्यावर फुलाची डिझाईन आहे, मीनाकारी काम आहे. मग दुसरा आहे आपल्याला 6x6चा. ह्याच्यावर मोराची डिझाईन आहे, मीनाकारी वर्क आहे बघा, खूप सुंदर आहे. हे बघा, खूप छान असं क्वालिटी आहे. हा 6x6चा आहे. ह्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता. फक्त मोठे हे विठू माऊली आहेत ना, त्यांच्यासाठी थोडं तुम्हाला मोठं घ्यायला लागेल, तेही आहे. हे कट टू कट राहत आहे. हे जे मोठं मूर्ती आहे ना विठू माऊलीची, हे कट टू कट राहते. त्याच्यासाठी तुम्ही मोठंही घेऊ शकता. छोट्या मूर्तीसाठी 5x5 आणि 6x6चं इनफ आहे. हे बघा, छान दिसतं. म्हणजे विठू माऊली किंवा दुसरेही काय तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही. आपण लक्ष्मीच्या पूजा मांडतो तेही तुम्ही ठेवू शकता. तर 6x6मध्ये ही मोराची डिझाईन आहे. हे बघा, हे हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ही 5x5 आहे, ही 6x6 आहे. आणि आता ह्याच्याहून मोठी आहे, 8x8ची साईज आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही 8x8ची साईज आहे. अतिशय सुंदर डिझाईन आणि छान असं मीनाकारी काम केलेलं आहे सगळीकडून बघा, छान एकदम मस्त. आणि हे टिकतात हा, छान, खूप वर्ष टिकतात. मी किती वर्षापासून माझ्याकडे एक तो सिल्वर कलरचा मोठा आपला चौरंग आहे पूजेचा, अजून तसं आहे. आपण जसं वापरू ना तशी वस्तू टिकते. हे बघा, हा 8x8 आहे. ह्याच्यावर ही मूर्ती छान राहील ना, ह्याला हाईट पण छान असते. हे बघा, तर ह्याच्यावर तुम्ही कलश पण मांडू शकता, बाकीच्या पूजाही याच्यावर छान मांडू शकता. हा 8x8चा आहे. हा 6x6चा आहे, मोरवाला. फरक बघा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला हा आवडला असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. 8x8 आणि हा सगळ्यात छोटा 5x5चा आहे. तर हे 3 साईजमध्ये आपल्याकडे मेटल पायाचे चौरंग आहेत. तुम्हाला जो कुठला आवडेल त्याचा व्हॉट्सॲपवर मला स्क्रीनशॉट पाठवा रेटसाठी, मग तुम्हाला रेट कळवली जाईल. तर आता पुढे बघूया आपण. हे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हे बघा, हे गजथाली आहे. म्हणजे हे पण आता चौरंग कसा असतो तसंच हे गजलक्ष्मी आहे बघा, गजमुख आहे ह्याच्यावर, ह्याला घुंगरू आहेत आणि ही थाली आहे, बघू शकता तुम्ही. 8 इंचाची थाली आहे ही, तुम्हाला मी दाखवते. 8 इंचेस, 8 इंचमध्ये आहे बघा, बरोबर 8 इंच, 8 इंचाची थाली आहे. आणि ब्रासमध्ये आहे. ब्रासवर हे कोटिंग आहे, सिल्वर कोटिंग. तुम्हाला हे क्लीन करण्यासाठी पितांबरी नाही वापरायचं आहे, कुठलं विम लिक्विड नाही मागायचं आहे, कुठलं साबण, डिटर्जंट, कुठलंही क्लीनर वापरायचं नाही आहे. फक्त तुमचं यूज करून झालं की ओल्या कपड्यांनी फक्त पुसून घ्यायचं आहे बस, बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. हे बघा, मागून पण असं आहे, ब्रासवरती कोटिंग आहे. आणि तुम्ही कुठल्याही पूजेमध्ये, म्हणजे आपल्याकडे ओकेशनली काही पूजा असतील किंवा आपण कुंचन पूजा करतो, मार्गशीर्षाची पूजाची मांडणी करतो, तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. हे बघा, खूप सुंदर अशी थाली आहे. पण ह्याची रेटही तशी आहे, कॉस्टली आहे ही. ज्यांना कोणाला ही थाली हवी असेल, 8 इंचाची आहे, गजथाली. आणि छानसे घुंगरू आहेत, छान आवाज येतो, तुम्ही बघू शकता. ज्यांना कोणाला ही आवडली असेल तर मला स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करा. ब्रासवरती सिल्वर कोटिंग आणि खूप सुंदर आहे ही थाली बघा, मस्त आहे. तुम्ही याच्यावर अष्टलक्ष्मी दिवा पण ठेवू शकता, मस्त आसन ठेवून याच्यावर ठेवू शकता मस्त. ह्याचं आसन पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. मी आता आसन पण दाखवणार आहे, तर आपण आसन बघूया सगळ्या प्रकारचे. ही आवडली असेल तर मला व्हॉट्सॲप करा रेटसाठी. ठीक आहे, गजथाली. आता मी तुम्हाला आसन दाखवते. तर आता आसन बघूया आपण. छोट्यापासून सुरुवात करते. स्वस्तिकचं छोटं आसन आहे, 5x5ची छोटी साईज आहे. ठीक आहे, हे एक आहे राऊंड आसन, याची क्वालिटी पण खूप छान आहे.
हे बघा, हे आहे 5x5 मध्ये. परत एम्ब्रॉयडरीमध्ये आहे वेगळं. हे जे आहे याच्यामध्ये सिंगल कलर आहे, स्वस्तिकचं रेड. आणि एम्ब्रॉयडरीमध्ये हे थोडं मोठं साईज असेल आय थिंक, थोडीशी याच्यावर मोठी आहे, ही मोठी साईज आहे. आता ह्याचं बघा, ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत. एक पिंक कलर आहे, एम्ब्रॉयडरी बघा तुम्ही याची, पिंक कलर. एक ऑरेंज कलर आहे आणि एक येलो कलर आहे. तर तुम्हाला जो हवा त्याचा मला व्हॉट्सॲप मेसेज करा, कुठलं हवं असेल. हे बघा, हे येल्लो आहे, पिंक आहे आणि ऑरेंज आहे. हे पॅटर्न हवं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप मेसेज करा, ठीक आहे. आणि हे हवं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण छोटे आसन बघितले ना, त्याच्यामध्ये मोठं पण आहे. मी तुम्हाला दाखवते, 3 कलर दाखवले ना, त्याच्यामध्ये एक साईज मोठी पण आहे. ही साईज आहे 7x7. हे बघा, याच्यामध्ये पण आहे मोठी साईज आहे. येल्लो, ऑरेंज, छान एम्ब्रॉयडरी वर्क आहे. येल्लो, ऑरेंज आणि पिंक आहे. पिंक, येल्लो आणि ऑरेंज. हे आवडलं तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता ह्याच्यात अजून मोठी पण साईज आहे 10x10ची. ही 7x7ची आहे. च्या 10x10ची पण साईज येते, ती मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मोठे आहेत 10x10. ह्याच्यात पण सेम कलर आहेत, ऑरेंज, पिंक आणि येल्लो. छान दिसतात ना, रांगोळीसारखे मस्त दिसतात. तुम्ही पूजा मांडलीत ना, खूप छान दिसेल. आपण पूजेमध्ये जे काही साहित्य वापरतो ना, त्याचाही असा प्रभाव पडतो आपल्या पूजेवर, पॉझिटिव्हिटीवर. पॉझिटिव्हिटी छान नांदते. आपण जे असं जेवढं पूजा आपण सुंदर बनवू ना, तेवढी आपली पूजा खूप छान होते आणि घरात पण वातावरण खूप छान होतं. हे बघा, आणि माझ्याकडचं सामान जास्त महाग नाही आहे. तुम्ही कम्पेअर करा रेट्स, तुम्हाला स्वस्त दरातच मिळतील एवढे छान आसन. तर हे 10x10चे आसन आहे. हे आवडले असतील तर सांगा. आता आपण बघूया प्लेनमध्ये मोठं आसन. हे बघा, हे मोठं आहे स्वस्तिक आसन. हे आवडलं तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा, ठीक आहे. मग आपले हे छोटे, हे स्क्वेअरमध्ये बघा, स्क्वेअरमध्ये सुंदर आसन. हे आवडलं तर ह्याचा व्हॉट्सअपला मेसेज करा. हे रेक्टँगल शेपमध्ये आहे, हे बघू शकता, सुंदर असं आसन. तर हे आवडले असतील तर ह्याचा मला मेसेज पाठवा. तर हे होते एम्ब्रॉयडरी आसन सगळे. आता तुम्हाला प्लेन आसन दाखवते. आपले रेड कलरमध्ये आहेत. मी एकच कलर आणला आहे, मोस्टली रेड यूज होतो. तर ही सगळ्यात छोटी साईज आहे. ही बघा, सगळ्यात छोटी साईज आहे 3x4ची. हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे. मग त्याच्यानंतर 4x6ची आहे. ही बघा, ही पण अवेलेबल आहे. रेड कलरचे वेल्वेट आसन आहेत हे, आपण नॉर्मल जे यूज करतो ते. मग आहे 5x5ची साईज. ही बघा, 5x5 रेडमध्ये. मग ही त्याच्यावर थोडी मोठी, ही 5x5ची एवढी आहे. ही त्याच्यावर मोठी आहे, 7x7 असेल ही. मग एक त्याच्यावरही मोठी. जे पाहिजे त्याचं स्क्रीनशॉट घ्या, कारण का मग सेपरेट फोटो मी पाठवू शकत नाही व्हॉट्सॲपवर प्रत्येकाला, कारण प्रत्येकजणच फोटो मागतात प्रत्येक आयटमचे, तेवढा वेळ नसतो. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घ्या ह्याच्यावरच आणि मला रेट्स विचारा. हे बघा, हे आहेत. हे त्याच्या आधी मी 2 साईज दाखवल्या त्या आहेत, आणि एक छोटी. हे बघा, आता या दाखवल्या स्क्वेअरमध्ये. मग ही साईज आहे आपली चौरंगाची साईज, 12x12.
ही पण आहे. आणि एक रेक्टँगलमध्ये मी आणलं आहे, म्हणजे एक असं कोणाला हवं असेल तर ही पण साईज आहे. तुम्हाला जे आसन आवडतं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आय होप मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे आसन आवडले असतील आणि तुम्ही नक्की ऑर्डर द्याल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे माझ्याकडे कवडी दिवे आहेत, म्हणजे हे मीच बनवले आहेत. तर तुम्हाला स्वस्त दरात मिळून जातील. कोणाला हवे असतील तर सांगा. सध्या हा ऑरेंज कलर आहे माझ्याकडे. कुंचन सेवेमध्ये वगैरे आपल्या कुठल्याही देवीच्या पूजेमध्ये आपण हे लावले ना देवाऱ्याच्या समोर तर खूप छान दिसतं. हे बघा, कवडी दिवे जोडीने मिळून जातील. ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. हे बघा, सुंदर आणि ओरिजिनल कवड्या येतात, प्लास्टिकच्या कवड्या वगैरे नाही, प्लास्टिकच्या पण येतात. हे बघा, ह्याला टी लाईट कॅन्डल होल्डर म्हणतात. तुम्ही याच्यावर वॅक्सचा दिवा पण ठेवू शकता किंवा आपलं निरांजनमध्ये छोटं निरांजन असेल तर मध्ये ठेवलं तरी चालेल. हे बघा, खूप सुंदर दिसतात हे पूजेत मांडल्यावर. ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आता मी आपलं सुगंधाचं कलेक्शन दाखवते, म्हणजे धूप आणि काही नवीन धूप पण आलेले आहेत. मागच्या वेळी मी स्वामी कृपा आणि गणेश कृपा हे छान धूप स्टिक्स दाखवल्या होत्या आणि बहुतेकांना त्या आवडल्या पण, कारण का त्याचा म्हणजे कुठला फ्रूट फ्लेवर किंवा फ्लावर फ्रूट असं कुठलं फ्लेवर नाही आहे. त्याचं एकदम डिवाईन फ्रेग्रन्स आहे आणि खरंच ते शब्दात सांगता येत नाही असे त्याचा सुगंध आहे. आणि ज्यांना ज्यांना मी दिलं त्यांना ते खूप आवडलेलं आहे. तर असे स्वामी कृपा आणि गणेश कृपा हे फ्रेग्रन्स आहेत, अप्रतिम आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा. 100 रुपीज पर बॉटल आहे हे. ह्याच्या रेट्स मी आधीही सांगितल्या होत्या. 100 रुपीज पर बॉटल आहे. आणि नवीन आता माझ्याकडे 6 in 1 धूप कप आलेत. 6 in 1 ह्याच्यामध्ये 6 फ्लेवर आहेत. प्रत्येक फ्लेवरच्या 2-2 धूप कप आहेत. कोणते कोणते फ्लेवर आहेत? लोबान आहे, हवन आहे, मग गुगल आहे, मोगरा आहे, रोज आहे, सँडल आहे. हे असे 6 आहेत. एकातच तुम्हाला 6 फ्लेवर मिळतील. तुम्ही नक्की ऑर्डर करून बघा. 6 in 1 धूप कप म्हणायचं याला. 6 in 1 धूप कप. ठीक आहे, हे आहे. आणि परत आपल्याकडे बखूर धूप आहे. शिवमचा बखूर धूप. धूप कोन येते, धूप स्टिक वगैरे नाही आहे, धूप कोन आहेत. हे पण छान आहेत. मी स्वतः ट्राय केलेत. आणि आपल्याला कसं कोणाकोणा जणांना काय मायग्रेनचा त्रास असतो, डोकेदुखी होते आणि नसेल तर त्या फ्रेग्रन्सेसमुळे होते, पण हे त्यातलं काही नाही आहे. याचा एकदम माइल्ड फ्रेग्रन्स आहे. खास करून या दोघांचा गुगल आणि बखूर आणि मिल्की रोज आहे. हे निधीवनचं जे आहे ते मिल्की रोज फ्लेवरमध्ये आणि शिवमचं जे आहे ते बखूरमध्ये आहे. धूपकोन आहेत. हे धूपकोन 2 फ्लेवरमध्ये आहेत माझ्याकडे. धूप स्टिक पण 2 फ्लेवरमध्ये आहेत. आणि हे धूप कप तर 6 in 1 आहेत. तुम्हाला जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. रेट एकदम रिझनेबल आहेत, म्हणजे जी क्वालिटी आहे त्याच्यासाठी एकदम रिझनेबल रेट्स आहेत. तर तुम्ही बिनधास्त क्वालिटीसाठी टेन्शन घेऊच नका. हे बघा, हे झालं धूपचं कलेक्शन. हे धूप कोण आहेत, हे धूप स्टिक्स आहेत, स्वामी कृपा गणेश कृपा. आणि हे 6 in 1 धूप कप आहेत. तर नक्की ऑर्डर करा. आणि अगरबत्तीमध्ये तर अप्रतिम कलेक्शन आलं आहे. मी जास्त म्हणजे खूप एकदम कलेक्शन घेऊन नाही आले. जे बेस्ट आहे ना तेच मी पिकअप केलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. अगरबत्तीचं म्हणजे एकदम छान, म्हणजे पॅकेट घरी आणल्याच त्याचं सुगंध येतो. हे बघा, सगळ्या 100 ग्रॅम्समध्ये आहेत. एक मंगलमूर्ती म्हणून एक आहे, अजंता ब्रँडचीच आहे मंगलमूर्ती, 100 ग्रॅम्समध्ये. आणि थोडी प्रीमियम आहे ही. याचा सुगंध पण खूपच मस्त आहे. तर एकदा ट्राय करून बघा. नुसतं पॅकेट प्रीमियम पॅकिंग नाही आहे, अगरबत्ती पण एकदम मस्त पॅक आहे आतमध्ये. तर खूप सुगंध छान आहे याचा. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मंगलमूर्ती असं याचं नाव आहे. हे ट्राय करून बघा. आणि नवीन एक वक्रतुंड आहे, ही पण अप्रतिम आहे. म्हणजे सुगंध कसं आहे मी आता इथून शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप खूप छान आहे. हे बघा, वक्रतुंड.
नुसतं पॅकिंग नाही पण सुगंध खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. आता आपले सगळ्यांचे सणवार येत आहेत, मराठी सण येत आहेत. आषाढी एकादशी आहे, गुरुपौर्णिमा आहे, जन्माष्टमी आहे, काय ना काय आहे. त्यात तुम्हाला सगळ्यांना अगरबत्ती धूप हे सगळं लागणारच. तर हे नक्की तुम्ही ट्राय करा. मला पुन्हा पुन्हा ऑर्डर द्याल तुम्ही. ही वक्रतुंड अगरबत्ती आहे. आणि अजून एक काही मी आणलं आहे, जय महाकाल. हे तर एकदम सुपर्ब आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवं. तर या तिन्हीमधली पण तुम्हाला कोणती आवडेल ना, कोणती हवी असेल तर मला नक्की सांगा. खूप आवडेल तुम्हाला. हे बघा 3 आहेत. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, मंगलमूर्ती हे आहे. दुसरं आहे महाकाल आहे. आणि एक वक्रतुंड. नक्की घेऊन बघा. काहीतरी वेगळं नेहमी ट्राय करायचं, पण काहीतरी वेगळं म्हणजे काही नाही. आता मी सांगते, याची गॅरंटी आहे तुम्हाला हे नक्की खूप आवडणार. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. वक्रतुंड, मंगलमूर्ती आणि महाकाल. आणि बाकी सगळ्या आसनांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मी मागे दाखवलेले हे आसन पण आहेत. त्याला छान अशी जरी बॉर्डर आहे, ही लेस आहे आणि हा कपडा पण अत्यंत छान आहे. असे जोडीमध्ये मिळतात. हे बघा, छान असे आसन आहेत. आणि मागून बघा असं आहे, शिलाई आहे, डबल टिबल शिलाई आहे. तर ह्याच्यामध्ये कलर दाखवते. समई आसन म्हणतात त्याला. किंवा तुम्ही त्याच्यावर अष्टलक्ष्मी दिवा ठेवू शकता, कुंचन ठेवू शकता. म्हणजे आपण कुंचनच्या खाली जी प्लेट घेतो त्याच्यावर पण तुम्ही हे ठेवू शकता. हे बघा, हा एक ग्रीन आणि टोमॅटो रेडमध्ये आहे. हा एक कलर आहे, तो कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतोय. टोमॅटो रेड कलर आहे आणि ग्रीन बॉर्डर आहे, पॅरेट ग्रीन आहे. बघा, तुम्हाला जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कारण मला बऱ्याचशा इन्क्वायरीज येतात ना, तर ते सगळे परत परत एकेका आसनचे फोटो पाठवायला सांगतात. तर जे पॉसिबल होत नाही, तर तेवढं तुम्ही प्लीज अंडरस्टँड करून घ्या. तुम्ही फोटोज पाठवा. हे बघा, मी दाखवते. जे कलर पाहिजे त्याचे फोटोज पाठवा. हा मोरपिशी कलर आहे, मोरपिशी आणि रॉयल ब्लू कलरमध्ये मोरपिशी कलर आहे. बघा, हा एक आहे. मग आहे पर्पल कलर आहे आणि ब्लू कलर. हे बघा, असे फोटो घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि हा छान असा वांगी कलर म्हणू शकतो याला, पर्पलच आहे आपण. आणि हा पॅरेट ग्रीन आहे. छान वाटतात. तुम्हाला हे आवडले असतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. आता मी मला बऱ्याच जणींनी अष्टलक्ष्मी दिव्यासाठी विचारलं होतं. तर मी असं स्टॉक नाही करून ठेवला आहे, मी आणले आहेत. तर तुम्हाला जे हवे असतील ते मी अवेलेबल करून देईन. त्यातला एक छोटा तुम्हाला मी दाखवते ब्रासमध्ये. हे बघा, छान असं फिनिशिंग आहे त्याला. ब्रासमध्ये कीर्तिमुख आहे, अष्टलक्ष्मी आहे, मध्ये गणपती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आठवी लक्ष्मी आणि बाजूला गजलक्ष्मी आहेत. तुम्ही बघू शकता. जड आहे. त्याचं वजन तुम्हाला दाखवते मी. हा छोटा साईज आहे आणि ह्याच्यावर मोठा साईज येतो. मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला वजन दाखवते. वजन बघायचं. छोट्याचं वजन 549 ग्रॅम्स आहे. हा छोटा आहे, बघू शकता. ह्याचं वजन 549 ग्रॅम्स आहे. आणि मागून असं आहे बघा. तर हा झाला छोटा, 549चा छोटा आहे. आणि मोठा दाखवते तुम्हाला. त्याचं वेट बघा. मोठा म्हणजे खूप मोठा आहे. हे बघा, राऊंड शेपमध्ये. हा प्लास्टिकमध्ये, मी काढला नाही आहे तो. बघा, ह्याच्यावरची कार्विंग एकदम ठळक आहे आणि असं गोल आहे मस्त. आणि खूप असा मोठा पण आहे. याचं वजन बघा 1 किलोच्या वर आहे.
1036 ग्रॅम्स म्हणजे 1 किलोच्या वर आहे हा. ह्याची साईज मी तुम्हाला सांगते. सिक्स 6.5 इंचेसमध्ये आणि मोठा 5 इंच, छोटा आहे तो 5 इंचचा आहे आणि हा 6.5 इंचेस आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बघा 6.5 इंचेस, 6.5 इंचेस आहे. ठीक आहे. आणि आता ह्याचं पण दाखवते. याचं 5 इंचेस आहे. ठीक आहे. तर ज्याला कोणाला हवा असेल तर मला सांगा. हा स्मॉल म्हणजे याचं वजन 548 ग्रॅम्स आहे. हा स्मॉल अष्टलक्ष्मी दिवा कोणाला हवा असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याचं बघा, हे असा शेप असतो आणि तो दुसरा जो आहे मोठा तो पूर्ण गोलाकार असतो. हे बघा, पूर्ण गोलाकार आहे असा. व्हेरेज याचा असा आहे. तर कोणाला हवा असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आता हे बघा, छान असे कुंकू करंडे मस्त आहेत. ब्रास मेटल आहे, त्याच्यावर सिल्वर ऑक्सिडाईजचं प्लेटिंग आहे. हे बघा, खूप छान आहे. जाड आहेत आणि डिझाईन बघा अतिशय छान आहे. हे बघा, ह्याला पण तसंच आहे. ती गजथाली दाखवली ना तसं तुम्ही ह्याला म्हणजे त्याला कसं क्लीन करायचं आहे तसंच ह्यालाही क्लीन करायचं आहे. ह्याला पण काय तुम्ही पितांबरी वगैरे काही लावू नका. तर ह्याला पण तसंच आहे, फक्त ओल्या कपड्यांनी साफ करून घ्यायचं. हे बघा, मस्त आहेत. ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तसेच हे कुंकू करंड्याच्या जोडीबरोबर एक छोटासा कलश आहे बघा, क्यूट असा कलश आहे, छान सेम मटेरियलमध्ये. ह्याच्या पण खाली तो असं कमळासारखंच आहे, फूल आहे. आणि हे बघा छान आहे. आणि हे व्हाईट मेटल नाही आहे बरं का, ब्रासवर ही सिल्वरची कोटिंग आहे, अँटिक फिनिशमध्ये सिल्वर ऑक्सिडाइज्ड कोटिंग. हे बघा छान आहे. तुम्ही म्हणजे आपण नेहमी असं देवाला अभिषेक वगैरे करायला जातो ना, देवळात पाणी घेऊन जातो, दूध घेऊन जातो, तर ते न्यायला पण छान आहे. किंवा काय आपलं नैवेद्य दाखवायचं असेल पूजेमध्ये दुधाचा, दूध साखरेचा, त्याच्यासाठी पण छान आहे. कलश म्हणजे तुम्ही याच्यावर नारळ नाही ठेवू शकत. तेवढा मोठा नाही आहे, छोटा आहे. साईज दाखवते तुम्हाला. एक्झॅक्ट 2 इंचाचा आहे. हे बघा 2 इंच बरोबर, 2 इंचच आहे. आणि हे कुंकू करंडे पण बघा एक्झॅक्ट 2 इंचाचेच आहेत. 2 इंचापेक्षा थोडे कमी आहेत. हे बघा, तुम्हाला हे आवडलं असेल हे कुंकू करंडे आणि हे छोटंसं लोटी भांडं तर किंवा कलश जे काय म्हणायचं आहे ते. मी लोटी भांडं म्हणते याला, कारण आपण हे प्रसादाला वगैरे ठेवू शकतो, दूध ठेवायला, दूध साखर पाणी ठेवायला देवाकडे ठेवू शकतो. तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. तर आपण आता दिवे पण बघितले, अष्टलक्ष्मी दिवे. आणि माझ्याकडे हे कापूर पण आला आहे, भीमसेनी कापूर 100 ग्रॅम्समध्ये. तर तुम्ही ऑर्डर करायचं असेल तर हा पण करू शकता. छान क्वालिटी आहे भीमसेनी कापूर. बघा, तुम्हाला हवं असेल तुम्ही हे पण घेऊ शकता. तर आज आपण आसन बघितले, गजलक्ष्मी आसन बघितलं सिल्वर प्लेटिंगमध्ये, परत अष्टलक्ष्मी दिवे बघितले, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या बघितल्या आणि काय बघितलं, छोटे चौरंग बघितले मेटल पायावाले. अशा बऱ्याच गोष्टी, अगरबत्ती बघितले, धूप बघितले, अशा बऱ्याच गोष्टी आज आपण बघितल्या. तर आशा करते तुम्हाला आवडले असतील. तर नक्की ऑर्डर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण किती जणं आता हजारो लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईक करत नाहीत. तर तुमच्या उपयोगाच्याच वस्तू आम्ही घेऊन येतो. तर थोडं मोटिवेशनसाठी तुम्ही एखादं लाईक किंवा चॅनल सबस्क्राईब करत जा, तर आम्हालाही मोटिवेट व्हायला होतं. ठीक आहे, धन्यवाद. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.